फास्ट फास्ट आणि आता वयतात. आता पावला आम्ही हांगा दुडामार पावला एक बघ आणि टाइम झाला 6:30 झाली. 7:00 बड्डे पावतात काय खबर ना, लेट जातलो दिसता आमकां. होया केक कटिंग बी जातली दिसता तेंची मग दिसता आम्ही पावता म्हटले. सो चला सो फ्रेंड्स आम्ही पावली आता बाण्या पावली आणि 7:15 झाली. लेट जालो आमकां. होया हे बाण्याचे बस स्टँड. काळोख आसा ना असा लाईट आसा. रांगोळी कधी काढला पावली बर्थडे. यशचा बर्थडे. यश हॅपी बर्थडे. हाय बर्थडे बॉय. हॅपी बर्थडे. कसा वाटला? बरं. मम्मी सकाळी पावली. टायमार पावली. अजून हांगा केक कटिंग बीन काय जावंक ना आणि टायम म्हाका दिसलेले केक बीन कटिंग जातलो म्हणून. सो अजून टायम आसा. आम्ही हांगा बसला मम्मी बीन हाय म्हणून अशी कुठे जाऊया. हे विजयजी माधवकडे सध्या शिक्षणाचे धडे घेत आहेत. त्यांचं मार्गदर्शन त्यांना लाभत आहे. आज ही सुंदर सुंदर चिमुकली आमची आज इथे आम्हाला स्टेजच्या खाली दिसत आहेत. काही वर्षांनी आपल्याला ती सुंदर सुंदर आपल्या गायनाने आपल्याला मंत्रमुग्ध करणार आहे त्या मोठ्या मोठ्या स्टेजवर. मी जाणार आहे त्याच्यामुळे मला ना त्यांच्याबद्दल थोडंसं बोलायचं आहे. तर माझी अशी इच्छा आहे की सगळेजण आपल्या काकांना काका म्हणतात. माझ्या ह्याच्यामध्ये मी पहिली अशी आहे की त्यांना अंकल म्हणते आणि माझ्यामुळे जवळजवळ सगळी जण त्यांना अंकल म्हणायला लागली आहेत. त्यांचं आणि माझं जे नातं आहे ते वेगळंच आहे. म्हणजे त्याच्यामध्ये कोण दुसरा येऊच शकत नाही. म्हणजे ही जी आहे ही जळ म्हणजे आम्ही दोघं जण इतकं जळतो त्यांच्यासाठी की ते माझे आहेत ते माझे आहेत करून. पण ऍक्च्युली ते फक्त माझे आहेत. आणि दुसरं राहिला यश. माझ्या सख्ख्या भावाप्रमाणे तो आहे. म्हणजे ज्या वेळेस मला त्याची गरज आहे मी त्यावेळेस त्याला मेसेज करू शकते, फोन करू शकते. काहीही मनातलं असेल तर मी त्याच्याशी बोलू शकते एकदम फ्रँकली. मला असं वाटणार नाही की माझा भाऊ आहे किंवा त्याला काय वाटेल. सो तो माझ्या आदित्य, मम्मी याच्यानंतर जो कोण येतो माझ्या आयुष्यात तर तो यश आहे. आणि कायम तो माझ्यासाठी त्यात तेवढाच स्पेशल राहणार आहे. अंकलला म्हणजे सगळ्यांचं काय होतं माहितीये का, अंकल म्हणजे एक रागीट आणि असं म्हणजे काय खरं नाही. त्या माणसाच्या समोर गेला आणि जर तुम्ही चुकलेलं असाल तर तुमचं काय खरं नाही. त्याच्यामुळे ती जी शिस्त आहे ती आता माझ्यामध्ये त्यांच्यामुळे आलेली आहे. आणि त्या माणसासाठी त्या माणसाचा आवाज तुम्ही ऐकला असाल देवाचं इतकं त्या अंकलने केलं असेल. म्हणणार ना एकच आवाज येतो हो की नाही. हो
येस, ओके. याच जोशने आपण केक कटिंग कडे वळतो आहोत. सर्वजण रेडी आहात ना? चार शब्द म्हणून दोन शब्द या ठिकाणी आपण बोलायचे आहे. तर आपले कान आपण वादनाकडे ठेवायचे आहेत. त्यानंतर लगेचच आणि आम्ही आता बाहेर सुटले की लेट झाला सुमधुर असं सगळे बसले उभेपणे एकत्र अडचणींमध्ये आणि मिळवलेले यश. आता तुका ऑर्डर येतले आम्ही सगळी बसली आणि आता केली घेऊन ना अजून आम्ही बी ना आम्ही केली कोण घेऊन ना अजून आपण बोलणार आहोत. आमकां वचोंक जाय बेगीन म्हणून आमी जेयली आमी आमकां वचोंक जाय म्हणून गेली हय बरो आसलो एक बेस्ट आतां तुका ऑर्डरी येतले केकाचे चिन्मय एकटो आमचो मिसींग आहा ही आमची मंडळी आहे सगळी फैटा बसलेली आहे. चल बाय बाय ए ना जालो लेट जातलो आमकां ना आल्या चल बाय 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 चल पावले काय कॉल करता चल पप्पा चल पप्पा सो फ्रेंड्स इपळय आमी आतां भायर सरली घरा वचपाक आणि टाइम जालो 10 जाली सो आमी बेगीन बेगीन भायर सरली चड आणि प्रोग्राम चालू आसलो तेंचो म्युजीक सो आमकां बेगीन भायर सरचें पडलें कित्याक मागीर परत घरा पावता म्हटल्यार आमकां 11:30 जातली आणि मागीर लेट न्हिदले जाल्यार मागीर उठोंक जायना हांवें सकाळची आमी बेगीन बेगीन भायर सरली आतां जेवन आणि आता आमी हायवेर पावली बाने हायवे सगळी असली थंय अजून आहा मम्मी बीन आहा पप्पा बीन आहा ती फाल्यां वयतली आनी मामी बीन सगळी आहात आमीच भायर सरले सो चलात तर हो ब्लॉग हांगाच एंड करता मेळया नेक्स्ट ब्लॉगान टील देन